माई सांगत जायचं माई सांगत पुन्हा आपण मला माहिती सगळ्यांनी ताट बसा आणि उंच आवाजात टाळ्या वाजवा. विविध स्पर्धांमध्ये क्रीडेला भाग घेऊन त्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडणारे प्रतिष्ठान आहे. या अनुषंगानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग राबवत आहे. या अनुषंगानं 22 आणि 27 संवाद आज आपल्या अभिनव प्रशालेमध्ये या अभिनव रूपी कार्यक्रमातून झालेले आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अध्ययन अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर हा निश्चितच प्रभावी ठरतो. शिकवण्यात आणि शिकण्यात वापर नाही त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता 5वीच्या वर्गाची ही एक प्रातिनिधिक स्वरूपातली आजची ही फेरी म्हणायला हरकत नाही. तर या शैक्षणिक साहित्यामध्ये जवळपास 25% लेकरांनी स्वतः साधन तयार केलं. समोर दिसतात त्यांचं वय घरात त्यांच्या बुद्धीची कुवा त्यांच्या मानसिक विचार करतात त्यांनी बऱ्यापैकी सहभाग घेतात असं मला काही हरकत नाही. आणखी काही जणांची शैक्षणिक साधनं केली आहे. सांगण्याचं तात्पर्य असा विषय आहे की सकाळी सांगितलेल्या पद्धतीने इयत्ता 5वी किंवा काही अधिकारी वर्ग आला की त्यांच्या समोर बोलताना आपल्याला कॉन्फिडन्स राहत नाही. होय सर, तुम्ही गेल्या वर्षी कमीत कमी 50 ते 60 हुशार झालो किंवा आपल्यामध्ये फार काही बदल झाले असं तुम्ही समजायचं काय कारण नाही. तर 5वी ते 10वी सर्व 6 ते 6 वर्ग आम्हाला समान आहे. याचा एक भाग म्हणून तुमच्या जे भेट देत आहे ते सुद्धा एक शैक्षणिक साधनच आहे. शिक्षणासाठी शिकण्यासाठी ते गरजा त्यामुळे या प्रशालेमध्ये कुठल्याही स्पर्धा असतील. आता उद्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा सुद्धा केला 4-5 लेकरं तयार केली. फारपैकी माई सरांनी भाषण लिहून दिली. त्याच्या विषय शिक्षक असतील वर्ग शिक्षक असतील त्यांनी तयारी करून घेतली. जाऊया ना त्या मैदानात सुद्धा आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं छान शुभेच्छा देऊया. आजच्या कार्यक्रमाच्या सकाळी 9:30 वाजता पुण्याच्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम आहे. ही जी सहभागी लेखक आहेत हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या येऊन आपण तुम्हाला सांगू होत नाही सर सांगितलं नाही तरी पण पुढे बांधू जाईल तो मग साधन